नमस्कार. श्रेयस संगीत यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत. मी आपणास नवीन नवीन शास्त्रीय संगीताची आणि सुगम संगीताची अशी सर्वच माहिती अपलोड करीत असतो, जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहेत, कॅन्डिडेट आहेत, त्यांना माहिती उपयोगी व्हावी, वापरण्यात यावी, त्यासाठी मी आपल्याला प्रारंभिक जे नॉलेज आहे संगीतातलं तर ते देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत हे गाण्याचे दोन भाग आहेत. ज्याला शास्त्रीय गायन करता येतं त्याला सुगम संगीत अगदी सोप्या पद्धतीने सहज करू शकतो. परंतु सुगम संगीत जे हे करतात, गातात, त्यांना शास्त्रीय संगीतामध्ये थोडंसं अवघड जातं. शिकलं तर सर्व शक्य आहे, परंतु शास्त्रीय गायन हे टप असल्याने प्रॅक्टिस किंवा सराव याच्याशिवाय नाही आहे. तसा सुगम संगीतालाही प्रॅक्टिस लागतेच, परंतु शास्त्रीय संगीत खूप प्रॅक्टिस आणि माहितीशिवाय ते आपल्याला जमत नाही. ते प्रॅक्टिस करावीच लागते, रियाज करावाच लागतो, त्याच्याशिवाय शक्य नाही. आजचा आपला जो विषय आहे अलंकार. अलंकार म्हणजे गायन, संगीत गायन विषयातील अलंकार. अलंकार म्हणजे गाण्यामध्ये आपण शोभा वाढवण्यासाठी घेतो. जसं आपण आपल्या अंगावरती दागदागिने घालतो, केसांची वेगळी हेअरस्टाईल करतो, केस अंगावर डोक्यावरती असतील तर माणूस चांगला शोभून दिसतो, केस कमी झाले तर चांगला दिसत नाही. त्याचप्रमाणे संगीतामध्ये सुद्धा, गायनामध्ये सुद्धा अलंकाराचा वापर केला, गायनातील अलंकार जर वापर केला तर गाणं अगदी चांगल्या पद्धतीने ऐकायला गोड वाटतं, आनंद मिळतो. त्यामुळे आज आपण हा टॉपिक घेतलेला आहे, कंटेंट घेतलेला आहे संगीत अलंकार. संगीत अलंकार ही पदवी असते, ते डोक्यातून काढून टाका. परंतु गायन विषयातील अलंकार, बऱ्याच लोकांचा गैरसमज होईल, कारण संगीत विशारद नंतर ही पदवी दिली जाते संगीत अलंकार. तो पण पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी आहे. आपले हे गायनातले अलंकार आहेत. सुरुवात करूया. सपोज उदाहरणार्थ एखादा राग घेतला आपण. आता अलंकाराची प्रॅक्टिस कशी करायची? काहींना स्वरांची प्रॅक्टिस झालेली आहे, आलापीची प्रॅक्टिस झालेली आहे. आता त्यांना गायनामध्ये अलंकारामध्ये गायन कसं करावं, तर त्यांना आजचा हा जो कंटेंट आहे, आजचा जो टॉपिक आहे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत पाहावा. जर अर्धवट पाहिलं तर आपल्याला त्याचं नॉलेज होत नाही. व्हिडिओ कमीत कमी वेळेमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर सुरुवात करूया. उदाहरणार्थ आपण एक राग घेऊ, भैरवी राग घेऊ. भैरवी रागामध्ये काही स्वर शुद्ध आहेत, काही स्वर कोमल आहेत. शुद्ध स्वर म्हणजे काय? शुद्ध स्वर म्हणजे जास्त उंचीच्या आवाजाच्या स्वराला आपण उंच स्वर म्हणतो, आणि कोमल स्वर कमी उंचीच्या आवाजाच्या स्वराला आपण कोमल स्वर म्हणतो. तर सुरुवात करूया आपण त्यांचे जे स्वर आहेत त्याची प्रॅक्टिस करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता सा शुद्ध आहे, रे आणि ग हा कोमल आहे, म प शुद्ध आहे, ध आणि नी कोमल आहे, सा शुद्ध आहे. जसं आपण गेलो तसंच त्याप्रमाणे त्याचे अवरोह पण आहेत, आरोह आणि अवरोह. इतर सर्वांना समजतात. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आरोह आणि अवरोहची माहिती दिलेली आहे. एक एक व्हिडिओ जर बघत गेले तर तुम्हाला यामधून गायन कसं करायचं, स्वर कसे लावायचे, आलाप कसा करायचा हे पूर्णपणे शिकण्यास खूप मदत होईल.
यामध्ये जे स्वर वर्ज्य आहेत, काही रागामध्ये स्वर वर्ज्य असतात, काही रागामध्ये वेगळे प्रत्येक राग हा वेगळ्या थाटामधून निर्माण होतो. थाटाचे 10 प्रकार आहेत, त्याची पण पुढं आपण माहिती बघणारच आहोत. त्यातून राग निर्मिती होते आणि राग निर्मिती झाल्यानंतर आरोह आणि अवरोह यामध्ये स्वरांची विभागणी केली जाते. वादी, संवादी असे त्याचे प्रकार पडतात आणि तो राग किंवा त्या रागामधून चीज बंदिश बनवली जाते. तर आपल्याला महत्त्वाचा टॉपिक आहे अलंकार. गायनातील विषय अलंकार. तर आता स्वराचा समूह करून आपण गातो, त्याला आपण अलंकार म्हणतो. म्हणजे 2 स्वराचा समूह असेल, 3 स्वराचा समूह असेल, 4 स्वरांचा समूह असेल, 5 स्वरांचा समूह असेल, जास्त कितीही स्वरांचा समूह करून आपण अलंकारयुक्त गायन करू शकतो, जेणेकरून आपल्या गाण्याची शोभा वाढेल, आवड त्याच्यामध्ये गाणं सर्वांना आवडेल आणि त्या गायनाची शोभा वाढेल. तर सुरुवात करूया. आपण 2-2 स्वर घेऊया. आता यामध्ये अलंकार युक्त गायन करताना कधी कधी स्वर म्हणतात किंवा आकारयुक्त सुद्धा म्हणतात. आकारयुक्त म्हणजे कसं, थोडक्यात एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण 3 स्वरांचा अलंकार घेणार आहोत. सा रे ग रे म ग म प म प ध प ध नि ध नि सा, सा नि ध नि ध प ध प म प म ग म रे सा. आता स्वरयुक्त झालं. आता आकारयुक्त कसं म्हणायचं आपल्याला ते बघूया. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पद्धतीने आपण गाण्यामध्ये स्वरयुक्त पण घेऊ शकतो, आकारयुक्त पण घेऊ शकतो. यामध्ये बरेच जण वेगळ्या स्वरसमूहाचा समूह करून आरोही आणि अवरोही पद्धतीने गायन करतात, जेणेकरून जे गाणं आहे खूप मजेशीर आणि आनंददायी आणि यामधून आनंद निर्माण होतो. तर संगीताचं हेच आहे की त्यामधून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. काही लोक वर्ज्य स्वर असले तरी पण घेतात, जेणेकरून आनंद निर्माण होतो. आनंद निर्मितीसाठी वर्ज्य स्वरांचा सुद्धा काही लोक वापर करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळं अंतिम उद्दिष्ट काय आहे संगीताचं, माणसाला आनंद मिळणं. आपल्या काम तणावातून एखादं गाणं ऐकलं तर त्याने जो दिवसभर काम केलेलं आहे त्याचा शेणभाग उतरावा, जेणेकरून त्याला थोडासा आनंद मिळेल. हे आपल्या गाण्याचं एक उद्दिष्ट आहे. गाण्याचा अनेक ठिकाणी फायदा होतो. गाणं ऐकल्याने शरीराला पण बरं वाटतं. याचे खूप फायदे आहेत जे आपल्याला माहीत सुद्धा नसतील, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये गाण्याचे काय फायदे आहेत, तोटा एक पण नाही, फायदेच आहेत सर्व, ते आपण बघणार पण आहोत. पण आज जो विषय आहे संगीत अलंकार, गायन विषयातील अलंकार, गायन प्रकार, तो आपण बघूया. सुरुवात करूया 4 समूहाचा अलंकार. म्हणजे सा रे ग म, सा रे ग म म्हणजे 4 समूह. सा रे ग म रे ग म प ग म प ध नि ग म प ध म प ध नि प ध नि सा, सा नि ध प नि ध प म ध प म ग
प म ग रे म ग रे सा. अशा पद्धतीचा अलंकार आहे, 4 समूहाचा आहे. यामध्ये आपण मी मगाशी सांगितलं स्वरयुक्त म्हणू शकतो आणि आकारयुक्त म्हणू शकतो. पण आपल्याला हे म्हणायचं कधी आपण एखादं गीत म्हणतो, अभंग म्हणतो, बंदिश म्हणतो. ते म्हणून झाल्यानंतर रागविस्तार करताना जे आलापी करावं लागते, त्यानंतर आपल्याला अलंकाराचा वापर करावा लागतो, जो खूप जलद गतीने करायचा आहे. प्रॅक्टिस केल्यानंतरच हे आपल्याला जमतं. त्यामुळं 2 स्वरांचा, 3 स्वरांचा, 4 स्वरांचा, 5 स्वरांचा, अल्टरनेट स्वरांचा आपण वापर करून आपलं जे अलंकारमधील गायन आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता अल्टरनेट म्हटल्यानंतर सारे सारे ग रे ग रे अशा पद्धतीने पण आहे. सारे सारे ग रे रे ग म ग म ग म प म प म प ध म ध म ध नि ध नि ध नि सा सा नि ध नि ध नि ध नि ध प ध म ध म म म म प म ग म ग म ग रे रे सा. आता आकारयुक्त आ अशा पद्धतीने आपल्याला संगीताला करायचा सराव करायचा आहे. प्रत्येक रागामधील स्वर जे आहेत ते आपण 2-2 पद्धतीने 3-3 स्वरांचा समूह करून आपण त्यामध्ये संगीत अलंकाराचा वापर करून गायन अगदी सुंदर पद्धतीने म्हणू शकतो. तर आजचा हा टॉपिक मी थांबवतो आणि माझं चॅनल आपल्याला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला माझा जो सिलेबस आहे आपल्यापर्यंत पोहोचेल. एवढे बोलून मी माझं टॉपिक थांबवतो. सर्वांना नमस्कार, शुभरात्री, रामकृष्ण हरी.